आजचा विषय आहे शरद पवार आणि मराठा आरक्षण। आज हा विषय घेण्याचं कारण की सलग 13 महिन्यापासून चालू असलेल्या मराठा आंदोलनाबद्दल आणि आरक्षणाबद्दल पवारांनी आज तोंड उघडलंय। तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय म्हणाले बघा। 50% वर जाता येते, 50% वर आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे। काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आता 50% आरक्षण आहे, जाऊया 75%। एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास 78% होतं। तर सांगली येथील पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले की आरक्षणाची मर्यादा 50% वरून 75% करावी। केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आरक्षणासाठी विधेयक आणावं, त्याला आम्ही सगळे पाठिंबा देऊ। तसंच मराठा समाजासोबत अन्य जे समाज आरक्षणाची मागणी करत आहेत त्यांनाही आरक्षण मिळावं आणि कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागू नये। ह्यात ते असंही म्हणतात की 70% वर जाऊ शकत नाही, जर जायचं असेल तर पार्लमेंटमध्ये म्हणजे केंद्रावर दुरुस्ती करावी लागेल। त्या तमिळनाडूमध्येही एकेकाळी 78% पर्यंत आरक्षण गेलं। तर मी गुगल करून बघितलं तर पुढे आलं की तमिळनाडूमध्ये 69% म्हणजे 69% आरक्षण लागू आहे। त्यात एससी साठी 18%, एसटी साठी 1%, ओबीसी साठी 20%, तर तिकडे एमसीबी म्हणून एक घटक आहे। एमसीबी म्हणजे मोस्ट बॅकवर्ड कम्युनिटी, म्हणून त्याला 20%। तर एमसीबी म्हणजे आपल्याकडे जे ईडब्ल्यूएस, एसबीसी, एससीबीसी तसं, आणि आपल्या राज्यातही हे प्रमाण 78% पर्यंत जाऊन आलंय। आणि आत्ताच जरी बघितलं तरी ही टक्केवारी 62% आहे, परंतु 50च्या वरचं म्हणजे मृगजळ, बरोबर ना? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून सांगा। तर राजकारणातला बाप समजणाऱ्या भावी पंतप्रधानाच्या या वक्तव्याचा अर्थ काय आजच्या व्हिडिओत बघूयात। जय शिवराय, मी मराठा सेवक त्रिशूल माणिकराव पाटील, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसल्यास पहिलं सबस्क्राईब करा, नियमित अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। तर मराठा समाजाला आधी ओबीसीतून आरक्षण द्या, नंतर काय मर्यादा वाढवायची ते वाढवा। अगोदर आम्हाला 50%च्या आत 27% मध्ये द्या, तरच आम्हाला ते मान्य आहे। मग तुम्ही 150 का करा ना, आम्हाला काही देणं घेणं नाही, असं मनोज दादा बोललेत। पाहूया मनोज दादांची ही प्रतिक्रिया। 50%च्या आत 27% आरक्षणात घ्यावं लागणार, तरच आम्हाला ते मान्य। तुम्ही 150% मर्यादा करा, आम्हाला काही देणं घेणं, पण तुम्ही अगोदर मर्यादा वाढवणार आणि नंतर घ्यायचं आश्वासन देणार, तर ते आम्हाला अमान्य, कारण ते कधीच होणार नाही, ते कधीच होणार नाही आणि ते होऊ पण दिलं जाणार नाही। त्याच्यासाठी आम्हाला अगोदर 27% आरक्षणात 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्या, आणि तुम्हाला मर्यादा वाढायची तर आम्हाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे। तर 50%च्या वर वाढलेलं टिकू शकतं का? आणि टिकलं तरी हे होऊ दिलं जाणार आहे का? म्हणजे होणार आहे का? कमेंट करून सांगा। तर आजपर्यंत जे काय भाजपाई लोक बोलत फिरत होते ना की जरांगे पाटील म्हणजे कोणाच्या तरी हिताचं काम करतात, त्यांना आता कळालंच असेल की मनोज दादा हे फक्त समाजाचं काम करतात, समाजासाठी काम करतात। एकीकडे हिरे मोती माणिक सोनं नाणं पैशाचे ढिगारे, आणि एकीकडे समाज, तर समाज निवडणारा प्रामाणिक लढवय्या, जातीच्या जीवावर मतदान घेऊन खानदान मोठं करणारा तो शरद पवार, त्याला आम्ही गिनतही नाही आणि मोजितही नाही। काय कामीचा असा साहेब, 13 महिन्यात काय अख्ख्या आयुष्यातही कधी मराठा हिताचा निर्णय घेतला नाही। मराठा आंदोलनाचा इतिहास काढून पाहिला तर लक्षात येईल की आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनीच केलाय। मंडल आयोग लागू झाला तेव्हाही आरक्षण देता आलं असतं, पण पवारांना मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं, असं मोठमोठे अभ्यासक आणि जुनी मंडळी बोलत असतात। आता मंडल आयोगाचा इतिहास काय आहे, शरद पवारांनी काही प्रयत्न केलेत की नाहीत पाहूयात। मराठा आरक्षणाचा संघर्ष खऱ्या अर्थानं 1981 मध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केला। बाबासाहेब भोसले हे त्या काळी मुख्यमंत्री होते, तर शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते, आणि तेव्हाही मराठ्यांचा हा मोर्चा पाहून सरकारला समस्यांची जाण झाली आणि मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करू अशी ग्वाही सुद्धा दिली गेली। पण दुर्दैवाने सरकार गडगडलं आणि दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांनी स्वाभिमानातून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली। त्यावेळी जर शरद पवारांनी विरोधी पक्षात असताना ह्याच गोष्टीचा फायदा घेत ती मागणी लावून धरली असती तर तेव्हाच आरक्षण मिळालं असतं, असं बोललं जातं। पुढे जाऊन 1990च्या काळात शरद पवारांकडे मुख्यमंत्री पद आलं, त्यांनी मंडल आयोग लागू केला। महाराष्ट्रात 1995 मध्ये पहिले राज्य मागास आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती खत्री यांच्याकडे त्यावेळेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आला। त्यांनी याचा अहवाल 2000 मध्ये समोर आणला। त्यांनी ज्या पोट जातींची नोंद कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशी आहे त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊ शकता असं सांगितलं। आयोगाच्या या शिफारसीमुळे मराठ्यांमधील काहींना ओबीसीत प्रवेश मिळाला, मात्र ज्या मराठ्यांच्या मागे किंवा पुढे कुणबी असा उल्लेख नव्हता त्यांची ओबीसी वर्गवारी झाली नाही। मग तत्कालीन पंतप्रधानाच्या भेटीला मराठ्यांचं शिष्टमंडळ गेलं। ह्या शिष्टमंडळापुढे सिंहांनी एक भूमिका मांडली, ती अशी होती की शरद पवारांनी जर शिफारस केली तर आपण मराठा समाजाला आरक्षण देऊ,
असं ते म्हणाले. आता ते शिष्टमंडळ पवारांपर्यंत पोहोचलं. आपण आपल्या समाजाला आरक्षण दिलं तर इतर समाजात काय संदेश जाईल अशी विचारणा त्यावेळी पवारांनी शिष्टमंडळाला केली होती असं बोललं जातं. म्हणजे लवासा, जलसंपदा, वांग्याची शेती, शिखर बँक घोटाळा असा अनेक आरोप आहेत. म्हणजे हजारो लाखो कोटींचे घोटाळे करताना समाजाला काय वाटेल याचा विचार आला नाही. पण गरिबांच्या फायद्यात यांचा काय फायदा? जर त्याच वेळी पवारांनी खुटी मारली नसती तर आज आपण आरक्षणात असतो असं म्हणतात. असो, त्यानंतरही या माणसाचं वागणं संभ्रमात टाकणार आहे. केवळ मराठा आरक्षणाची मागणी केली म्हणून शालिनीताई पाटील यांना पक्षातून काढून टाकलं. यांच्याबद्दल बोलायला पोटात खूप आहे, पण यांच्या उरलेल्या वयाचा मान म्हणून शांतीत घेतलं. काही मर्यादा आहेत, पण शरद पवारांचं हे विधान म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे. फडणवीस असो की पवार कायमच जनतेची, मराठ्यांची दिशाभूल करत आहेत, एकमेकांवर लोटत आहे. म्हणून आता आपणही यांना पांदीत लोटून देऊ. भेटूया पुढच्या व्हिडिओत. मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद. जय शिवराय.